श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। परम पूज्य कानिफनाथ महाराज की जय। जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी की जय। समर्थ सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य जी की जय। सियावर रामचंद्र की जय। रामं शरणं प्रपद्ये रम्यं भक्ति परायणं रामानन्दं महायोगी गुरु मम जीवनम्। गजाननं कृपासिन्धु काडसिद्धेशं ज्ञानविग्रहम् एते सर्वे मम नाथा नित्यं हृदये संस्थितः। तेषां पादारविन्देषु मम चित्तं निविश्यते। न मे स्वात्मा न मे कर्ता सर्वं ते चरणार्पितम्। आठवता गुरुराया ये भरून मन। आठवता गुरुराया ये भरून मन। चरणाचे चिंतन देवा रात्रंदीन। चरणाचे चिंतन देवा रात्रंदीन। चरणाचे चिंतन देवा रात्रंदीन। आठवता गुरुराया आठवता गुरुराया ये भरून मन। चरणाचे चिंतन देवा रात्रंदीन। चरणाचे चिंतन देवा रात्रंदीन। चरणाचे चिंतन देवा रात्रंदीन। आठवता गुरुराया ये भरून मन। आठवता गुरु
चरणाचे चिंतन देवा रात्रंदीन चरणाचे चिंतन देवा रात्रंदीन आठवता गुरुराया येई भरून मन आठवता गुरुराया येई भरून मन चरणाचे चिंतन देवा रात्रंदीन चरणाचे चिंतन देवा रात्रंदीन चरणाचे चिंतन देवा रात्रंदीन नयनात दाटती आसवांच्या धारा नयनात दाटती आसवांच्या धारा नयनात दाटती आसवांच्या धारा नयनात दाटती आसवांच्या धारा कुठे कुठे शोधू कुठे कुठे शोधू तुम्हा गुरुवरा कुठे कुठे शोधू तुम्हा गुरुवरा आठवता गुरुराया येई भरून मन आठवता गुरुराया येई भरून मन चरणाचे चिंतन देवा रात्रंदीन चरणाचे चिंतन देवा रात्रंदीन चरणाचे चिंतन देवा रात्रंदीन आठवता येई भरून आठवता येई भरून चरणाचे चिंतन देवा चरणाचे चिंतन देवा चरणाचे चिंतन देवा तुम्हा विना बापा सुने सुने जग तुम्हा विना बापा सुने सुने जग भाविन बापा सुने सुने जग तुम्हाविन बापा सुने सुने जग उरी वसे माझा उरी वसे माझा चरणाचा अनुराग उरी वसे माझा चरणाचा अनुराग आठवता गुरुराया येई भरून मन आठवता गुरुराया येई भरून मन चरणाचे चिंतन देवा रात्रंदीन चरणाचे चिंतन देवा रात्रंदीन चरणाचे चिंतन देवा रात्रंदीन आठवता गुरुराया येई भरून मन आठवता गुरुराया येई भरून मन चरणाचे चिंतन देवा रात्रंदीन चरणाचे चिंतन देवा
जाचता मी तुमचीच सेवा, तुम जाचता मी तुमचीच सेवा, तुम जाचता मी तुमचीच सेवा, तुमचाच ताना मी तुमचीच सेवा. ठेविला चरणी हा, ठेविला चरणी हा माझा जीव देवा, ठेविला चरणी हा माझा जीव देवा. आठवता गुरुराया येई भरून मन, आठवता गुरुराया येई भरून मन. चरणाचे चिंतन देवा रात्रंदिन, चरणाचे चिंतन देवा रात्रंदिन, चरणाचे चिंतन देवा रात्रंदिन. नरेंद्र म्हणे आता नको नको काही, नरेंद्र म्हणे आता नको नको काही. दास तुमचा बाप्पा, दास तुमचा बापा धारा द्यावा पायी, दास तुमचा बापा धारा द्यावा पायी. आठवता गुरुराया येई भरून मन, आठवता गुरुराया येई भरून मन. चरणाचे चिंतन देवा रात्रंदिन, चरणाचे चिंतन देवा रात्रंदिन, चरणाचे चिंतन देवा रात्रंदिन. सद्गुरूंचं स्मरण, त्यांच्या चरणाचं चिंतन आणि त्यांच्या कृपेची जाणीव हा माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. माझ्या सद्गुरूंनी मला स्वतःच्या स्वरूपाकडे पाहण्याची दृष्टी दिली आणि त्या दृष्टीतूनच सर्व चराचरामध्ये व्यापून असलेलं परम चैतन्याची ओळख त्यांनीच घडवली. त्या अनुभूतीतून गुरूंच्या व्यक्तिरूपापासून त्यांच्या व्यापक गुरुतत्वाकडे पाहण्याची दृष्टी प्राप्त होते. आणि मग एक सुंदर सत्य लक्षात येतं, संत महात्म्यांची रूपे अनेक, परंपरा अनेक, उपासनेच्या पद्धती अनेक, साधनेचे मार्गसुद्धा अनेक, परंतु या सर्वांमधून प्रगटणारं गुरुतत्व एकच. ज्या परम चैतन्याने हे संपूर्ण चराचर विश्व व्यापलेलं आहे, त्या अखंड परमात्मा तत्वाचे दर्शन ज्यांनी मला घडवले, त्या माझ्या परम वंदनीय सद्गुरूंच्या चरणी मी अनंत कोटी प्रणाम करतो. आणि याच भावनेतून, याच भावातून आजच्या चिंतनाचा विषय आहे गुरुतत्व एक आणि परंपरांमधील अभिव्यक्ती अनेक. बघा, गंगा हिमालयातून प्रकटते, ती विविध प्रदेशातून प्रवास करते, अनेक घाटांना ती पवित्र करत असंख्य जीवांची तृष्णा शांत करते. प्रवासामध्ये प्रदेश बदलते, भाषा बदलतात, घाटांची नावे पण बदलतात, पण गंगेच्या जलाचे जे पावित्र्य आहे ते अखंड राहते. गुरुतत्व सुद्धा अगदी तसंच आहे. विविध परंपरा आहेत, त्यांचे आचार्य वेगळे आहेत, संत वेगळे आहेत,
मठाधिपती वेगळे आहेत. यांच्या माध्यमातून जे गुरुतत्व प्रवाहित होते, त्यामुळे त्यांच्या उपासना पद्धती, त्यांची आरत्या, त्यांची भजनं, त्यांची प्रवचनं, त्यांची शिकवण जरी भिन्न भिन्न दिसली तरी त्यातील आत्मज्ञानाचे चैतन्य एकच. गुरु म्हणजे आपल्याला केवळ दिसणारी व्यक्ती नाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्या व्यक्तीच्या माध्यमातून आपल्याला मार्ग दाखवणारं ईश्वरी तत्व म्हणजे गुरुतत्व. आज आपण सकाळपासून पाहतोय वेगळे भजनं, कारण इथे 3 परंपरा एकत्र आलेल्या आहेत. ज्यांनी मला दगडाचा देव बनवला ती माझ्या काडसिद्धेश्वरांच्या कृपेमुळे इंचगिरी परंपरा, ज्या काडसिद्धेश्वरांच्या हुकमानं आदेशानं मी जो स्वस्वरूप संप्रदाय स्थापन केला ती स्वस्वरूप संप्रदाय परंपरा, आणि ज्या काडसिद्धेश्वरांनी 2000 साली सांगितलं तू जगद्गुरू होशील, आणि 2005 साली मी जगद्गुरू झालो, ती आमची विशिष्ट अद्वैत सिद्धांतवाली रामानंदाचार्य परंपरा. जसे दिवे वेगवेगळे असतात, उदाहरणार्थ मशाल, चिमणी, कंदील, पेट्रोमॅक्स, पंथी, समई, नंदादीप, पण त्यातून सगळ्यांमधून मिळणारा प्रकाश एकच असतो. तसेच आमचे संत महात्मे वेगवेगळे असतील, त्यांच्या वेगवेगळ्या परंपरा असतील, साधनेच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या आहेत, पण त्या सर्वांचा उद्देश एकच असतो, माणसाला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करून देणे आणि परमात्म्याजवळ जवळ घेऊन जाणे. विविध संत महात्मे आपल्याला मोक्षाचा मार्ग दाखवतात. परंपरा तो मार्ग पुढे घेऊन जातात. इंचगिरी परंपरा भाऊसाहेब महाराजांनी निर्माण केलेली परंपरा. आमचे प्रभुदेवजी महाराज असतील, इथे बरेच महाराज आहेत, ते आमच्या इंचगिरी परंपरेचे आहेत. आता इंचगिरी पंथाचे असल्यामुळे ती परंपरा एक वेगळी आहे. आमचं सकाळपासून आपण भजन ऐकलं, आरती ऐकली, मगाचंही भजन ऐकलं, ते आमच्या परंपरेचं भजन आहे. स्वस्वरूप संप्रदायाच्या परंपरेची भजनं आपण सर्वजण बसले ते म्हणतच असता. तुमच्या मनामध्ये कालवा असेल की हे असं का, वेगळं का, त्याचंच उत्तर आज मी प्रवचनामध्ये देणार आहे. की विविध संत महात्मे आपल्याला मोक्षाचा मार्ग दाखवतात, परंपरा तो मार्ग पुढे घेऊन जातात. साधना आपल्याला त्या मार्गावर चालायला शिकवतात, आणि त्या साधनेतून जेव्हा मी नेमका कोण याची खरी अनुभूती येते तेव्हा आत्मसाक्षात्कार होतो. गुरु हे मार्ग दाखवणारे असतात. बघा मी काय म्हटलं, गुरु आत्मज्ञान देत नाहीत, गुरु तिथपर्यंत नेऊन सोडतात. त्या गुरु हे मार्ग दाखवणारे असतात. परंपरा ह्या तो मार्ग जपण्याचं काम करतात. जी साधना असते त्या परंपरेची ती त्या मार्गावर चालायला शिकवते, आणि आत्मसाक्षात्कार त्या मार्गाने गेल्यानंतर आपल्यामध्ये आपल्याला होतो. स्वस्वरूपी राहणे स्वधर्म, धर्मा माझी परमधर्म, स्वस्वरूपी राहणे स्वधर्म. गुरुतत्वाचा विचार करताना गुरु या शब्दाचा आपण भाव समजून घेतला पाहिजे. गु म्हणजे काय, तर अंतःकरणावर, बघा मी काय म्हणतोय, जी अंतःचतुष्टी आहे त्या अंतःचतुष्टीवर असलेल्या अज्ञानाचा आवरण घालवणारा. गु म्हणजे आपल्या अंतःचतुष्टीमध्ये
जे अज्ञान आहे आणि त्यामुळे म्हणतो माझे, हे माझं, माझे माझे म्हणून केलीच भेळ, धन समजा कांदा, बायको मुलं चिवडा, तू जीवन बशीत केलीस भेळ. माया हेच लिंबू मान ठाण खोबरे, त्याने भगवंताशी पाहिला नाही वेळ. आता म्हणे नरेंद्र वेळ वाया दवडू नको, नाही तर ईश्वर करील तुझा खेळ. तेव्हा गु म्हणजे काय, तर आपल्या अंतःकरणावर जे अज्ञानाचं आवरण असतं ते घालवणारे. रू म्हणजे काय, रू म्हणजे त्या आवरणाला दूर करणारा आणि सत्याचा प्रकाश दाखवणारा. दोनच शब्द आहे, गु रू. पण यामध्ये किती ताकद आहे की आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं जे अज्ञान आहे, माझं आहे, हा हात माझा, ती जमीन माझी, म्हणून सख्खे भाऊ एकमेकाची जमीन कोरून 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 कोरून, अरे गल्लीपासून दिल्लीपर्यंत घेऊन जाईन. जाताना काय घेऊन जाणार आहोत. 3.5 हात जागा लागते, ती पण स्वतःची घेता येत नाही. 7-12 किती एकरचा आपल्या नावावर असला तरी सार्वजनिकच जागा घ्यावी लागते. हे माहीत असताना सुद्धा आपण जी भेळ केलेली आहे, ती भेळ काही आपली कमी होत नाही. ती भेळ कमी करण्याचं काम गुरु करतात, म्हणून गुरूंकडे यायचं. गुरु म्हणजे जीवाच्या अंतःकरणातील, मी काय म्हणतो बघा, गुरु म्हणजे जीवाच्या अंतःकरणातील आत्मज्योती प्रज्वलित करणारं चैतन्य आहे. गुरु कोण आहेत, तर आपल्या अंतःकरणामध्ये जी आत्मज्योती आहे, जी विझलेली आहे अज्ञानपणामुळे, ती तेवणारी, ती पेटवणारं आत्मचैतन्य म्हणजे कोण आहे, तर गुरु. गुरु साधकाला परमात्मा कोठे आहे एवढं सांगत नाही, त्यांना सोडून देत नाही वाटेवर. ते साधकाच्या दृष्टीला इतकी निर्मळ बनवतात, इतकी निर्मळ बनवतात की त्या साधकाला त्या चराचरामध्ये परमात्म्याची उपस्थिती असल्याचा अनुभव येऊ लागतो. हे काम करतात गुरु. जा तू आत्मा आहेस एवढं सांगून सोडत नाही. तर त्या साधकाला काय करतात, या चराचरामध्ये त्या परमात्म्याची उपस्थिती अनुभवायला येते. येते ना अनुभवायला. म्हणून 21 दिवसामध्ये 5.5 लाख कोण आहे तुमचे नातेवाईक ते. पण नाही, गुरुनी सांगितलेलं आहे तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. ही दृष्टी गुरु देतात. त्यांच्या मंत्राच्या माध्यमातून स्वतःच्या चैतन्य केंद्रापर्यंत पोहोचण्याची ते दिशा देतात. त्यांनी दिलाय ना मंत्र. तो मंत्र म्हणजे आपल्याला भगवंताशी केलेलं कोडिंग आहे. फक्त 2.5 अक्षरीच आहे. त्या कोडमध्ये फार मोठी ताकद असते. आपण मगाशी बघितलं जे मशीन इथे वरती आणलं होतं त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे आणि ते सॉफ्टवेअर कोडिंग केलेलं आहे. आणि ते कोडिंग केलेलं सॉफ्टवेअर रक्तमित्र कदाचित आसाममधलं असेल, पण ज्याला रक्त हवं आहे तो महाराष्ट्रातला असेल, पुण्यातला असेल, हवेलीमधला असेल, तर हवेली तालुक्यामधल्या आजूबाजूच्या लोकांनाच तो त्या रक्तदात्याला जागृत करणार. कोडिंगमुळे आपल्याला सॉफ्टवेअर ते छोटंसं दिसतं पण केवढं मोठं काम करतं. म्हणजे कुणाला जम्मूमध्ये जरी रक्ताची गरज असली तरी तो तिथून आपली रक्ताची गरज परस्पर काय करणार आहे. ते कोणी माणूस नाही आहे. आपल्या जे मगाची सिस्टम पाहिली त्यात माणूस कोणीच नाही आहे. सगळं ते कोडिंग काम करणार आहे. आणि गुरु आपल्याला कोड देतात आपला सो हम. आणि हे जे कोडिंग आहे त्याचंच मगाशी नाव सांगितलं प्रभुदेव महाराजांनी, नाम. हे का घ्यायचं, ते आपल्या अंतःचतुष्टीमध्ये चित्त नावाचा एक प्रकार आहे. हे चित्त काय करतं, आपल्याला बाह्य विषयांकडे घेऊन जातं.
आपण नेहमी असं बघतो, 4 बेवडे होते, फुल टाईट, नदी पार केली, पार केल्यानंतर खाली उतरले आणि आठवण झाली, रडायला लागले, अरे आम्ही 3 जणच, काय झालं काय, 3 जणच, कळलं असेल, कारण तो प्रत्येक जण माणूस स्वतःला सोडत होता आणि मोजत होता. आपलं ह्याच्यापेक्षा काय वेगळं नाही आहे. तुम्ही इथे बसलेल्या प्रत्येकाची स्थिती त्या बेवड्या माणसासारखीच आहे, काहीही फरक नाही. देव आहे हृदयात, नको जाणे राऊळात, साऱ्या संतांनी सांगितल्या श्रेष्ठ अशा परमात्म्याला. आम्ही साधू संतांनी सांगितलं देव कुठे आहे, हृदयात आहे. पण शोधतोय कुठे? मारुतीचं मंदिर भेटलं रे भेटलं की तिकडे जातो आपण. मारुतीला ताकद देईल. आता येत ना मार्गशीर्ष महिना, कळलं ना? हां, तिकडे शोधतो. देव कुठे आहे? आपल्यात आहे. गुरु काय करतात? आपली समाधी लावतात. ठाईची लावली अखंड समाधी, संपली उपाधी अविद्येची. नरेंद्र म्हणे ईश अणु रेणुत आहे, संसार तो झाला मोक्षमय. हे गुरु काम करतात. हे गुरु काम करतात. कृपावंत माझा सद्गुरु काढ सिद्ध, अनुग्रहित केले त्याने मला. ठाईची लावली अखंड समाधी, संपली उपाधी अविद्येची. नरेंद्र म्हणे ईश अणु रेणुत आहे, संसार तो झाला मोक्षमय. हे काम गुरु करतात. आपल्याला आपलं जे चित्त आहे त्या चित्ताला प्रेमानं अंतर्मुख करायला लावतात. केले की नाही बघा प्रत्येकाला. त्या बाईचा नवरा जातो, पण ती म्हणते नाही नाही नाही, माझ्या गुरुदेवांनी सांगितलेलं आहे, ते आमचं ह्यांना शासकीय महाविद्यालयालाच देणार आम्ही. केवढी गुरूंकडे ताकद असते बघा. त्याने सांगितलं झाडं लावली पाहिजे, छप्पर फाडके 15 दिवसात. ही ताकद गुरूंमध्ये असते. संसारातील सर्व गोष्टी जाणण्याचा जो प्रयत्न करतो आपण, तो ज्ञाता असलेला तो जो आहे ना, तो कोण आहे याची आठवण या ठिकाणी मला आठवण येते बाप्पांची. बाप्पा नेहमी म्हणायचे आहे ना, आनंद महाराज, कोणी आलं की म्हणायचे ना बाप्पा, ए बाबा तू कोण आहेस? माझ्या समोर तर 3-4 वेळा तरी मी तो प्रसंग आठवला आहे ना महाराज. भीमा महाराज बरोबर ना? कोण आहेस? भीमा महाराज. भीमा महाराज, कारण आपण आपल्या शरीराचं नाव सांगतो. तू कोण आहेस हा प्रश्न ऐकायला आपल्याला लहान वाटतो. काय त्याच्यात विचारलं काडसिद्धेश्वर महाराजांनी? त्यामुळे आपण काय करतो, त्या शरीराचं नाव सांगतो. जो डोळ्यांच्या माध्यमानं पाहतो तो कोण? जो मेंदूच्या साहाय्यानं विचार करतो तो कोण? ज्याला सुखदुःखाचा अनुभव येतो तो कोण? जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये जो साक्षी आहे तो कोण? देह बदलतो, विचार बदलतात, भावना बदलतात, पण या सर्व बदलांना जाणणारे, न बदलणारे जे तत्व आहे ते कोण? ते तत्व सद्गुरू शिष्याला दाखवतात. आत्मविचाराच्या दाराजवळ नेऊन सोडतात सद्गुरू. एक छांदोग्य उपनिषदामध्ये उदालक ऋषी आणि श्वेतकेतूची एक सुंदर कथा आहे. उदालक म्हणजे अरुणी, यांचा पुत्र उदालक ऋषी जे होते यांचा पुत्र श्वेतकेतू. हे श्वेतकेतू गुरुकुलामध्ये बरेच दिवस राहिले. पूर्वीची पद्धत होती गुरुकुलात राहायचं. इंग्रज आले आणि इंग्रजांनी ही गुरुकुलं सगळे नष्ट करून टाकली.
आमच्या सरकारने मदरसे तयार केले, कॉन्व्हेंट शाळा तयार केल्या आणि हिंदूंची सगळी गुरुकुल पद्धती नेस्तनाबूत करून टाकली. जाऊ दे. पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धतीमध्ये शिष्य जाऊन तिथे शिकायचे, वेदांचं अध्ययन करायचे, विविध शास्त्राचं ज्ञान प्राप्त करायचे. आता तो शिक्षण घेऊन परतला की आपल्याला काहीतरी खूप ज्ञान प्राप्त झालंय याचा त्या श्वेतकेतूला थोडासा अभिमान वाटत होता, कारण आपल्याला वेद कळले, वेदांच्या ऋचा आपल्याला अक्षरलिखित पाठ आहेत. घरी आल्यानंतर वडिलांनी परीक्षा घ्यायची ठरवलं. वडील कोण आहेत? उदालक ऋषी. त्यांनी श्वेतकेतूला असा प्रश्न विचारला की तू असं ज्ञान प्राप्त केलंस का की जे एक जाणल्यावर सर्वाचं मूळ तत्व जाणता येतं. काय प्रश्न विचारला की तू वेदाध्ययन केलं, शास्त्र पाठ केलीस, पण तू असं ज्ञान घेतलंस का की ते जाणल्यावर आता बाकी काहीच जाणायचं शिल्लक राहत नाही. श्वेतकेतू निरुत्तर झाला. अरे, इतके वर्ष मी शिक्षण घेतलं, अनेक विषय शिकलो, पण हा प्रश्न मी कधी माझ्या मनाला विचारलाच नाही. तेव्हा तो गोंधळलेला पाहिल्यानंतर श्वेतकेतूंना गुरुनी म्हणजे आपल्या वडिलांनी आदेश केला, ते समोर एक वडाचं फळ पडलेलं आणि ते घेऊन ये. तो घेऊन आला. त्यांनी सांगितलं आता हे वडाचं फळ जे आहे ना ते फोड. आपल्याला माहिती आहे वडाचं फळ लाल बुंद असतं, ते फोडायला सांगितलं. ते त्यांनी फोडलं. त्याने विचारलं आत काय दिसतंय? श्वेतकेतू म्हणाल त्यामध्ये बिया आहेत आणि अतिशय लहान लहान बिया आहेत. श्वेतकेतूला उदालक ऋषीने सांगितलं ही जी छोटी बी आहे ना, या बी मध्ये सामर्थ्य आहे. संपूर्ण एवढा मोठा विशाल वटवृक्ष निर्माण करण्याचं सामर्थ्य ह्या फक्त छोट्याशा बी मध्ये आहे. हे ज्या दिवशी तुला कळेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं तुला ज्ञान झालं. आपला केवढा अगडबंब दे आहे, भाग्योदय महाराज, केवढा अगडबंब दे आहे, पण त्याच्यामध्ये तो जो असतो तो केवढा आहे, एवढा छोटासा आहे. हे जोपर्यंत सूक्ष्म तत्व आपल्याला कळत नाही तोपर्यंत पुनरुपी जनन पुनरुपी मरण पुनरुपी जननी जठर शयनम. मग उदालक ऋषीने सांगितलं की ज्याला तू बाहेर शोधतोस ना ते परम सत्य तुझ्यात बघायला ज्या दिवशी तू शिकशील त्या दिवशी हे वेद आणि पुराण जे काय शिकलास त्याचा उपयोग झाला. आता हा अनुभव कोण देतं? आम्हाला अनुभव कोणी दिला? समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वरांनी. समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वरांबद्दल मगाशी आनंद महाराज सांगत होते. त्यांना तेच सांगायचं होतं की एवढे मठाधिपती असताना, लिंगायत धर्माचे धर्मगुरू असताना, गळ्यात लिंग बांधलेलं असताना त्यांना कळत होतं की काहीतरी हरवलंय. आणि मग कुठल्या महाराजांनी त्यांनी विचारलं? सिद्धरामेश्वर महाराजांचे कोणतरी शिष्य गेलेले होते. त्याने विचारलं की ए बाबा तू कुठल्या गुरूंचा चेलायस? त्यानं अभिमानानं सांगितलं सिद्धरामेश्वरांचं. आनंद महाराजांनी जी सांगितलेली गोष्ट मी पुढे सांगतो. तर सिद्धरामेश्वर महाराजांचा शिष्य आहे. मग तुझे गुरु मला देव दाखवू शकतील का? त्यांनी मस्त सांगितलं. दोनच प्रश्न विचारायचे, देव कोण आणि मी कोण? माझ्या हरिपाठामध्ये आहे ना ते की मी कोणाचा सवाल पुसा त्यासी, सवालीचा जवाब तू ब्रह्म असशी, सद्गुरु वचने पूर्ण व्हावे.
यासाठी ही गुरु शिष्य परंपरा पाहिजे. ते गेले, सिद्धरामेश्वर महाराजांना शरण गेले आणि सिद्धरामेश्वर महाराजांची ज्यावेळी बाप्पांवर कृपा झाली, त्या बाप्पाने गळ्यातलं आत्मलिंग काढून टाकलं. अरे हे आत्मलिंग गळ्यातलं मी घेऊन फिरतोय, माझ्या आतमध्ये लिंग आहे, त्याचा मी शोध घेतलाच नव्हता, ते लिंग मला माझ्या गुरुनी दाखवलं. याच्यासाठी गुरु शिष्य परंपरा आवश्यक आहे. यातूनच परंपरा सुरू होतात. परंपरा या शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या. परंपरा म्हणजे केवळ एका गुरुनंतर दुसऱ्या गुरुचे नाव सांगणारी वंशावळ नाही आहे. परंपरा म्हणजे अनुभूतीचं सातत्य. आमचा जो इंचगिरी संप्रदाय, हा इंचगिरी संप्रदाय आत्मज्ञानासाठी सतत झटत असतो. पाहावे आपणासे आपण या नाव ज्ञान. माझ्या गुरुनी, मी जे तुम्हाला सांगतो तेच माझ्या गुरुनी मला सांगितलं, त्यांच्या गुरुनी त्यांना सांगितलं, त्यांच्या गुरुनी त्यांना सांगितलं, अशी ही परंपरा चालू आहे. म्हणून तुमच्यामध्ये ते सामर्थ्य आलंय की जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र एकच चैतन्य आहे आणि या चैतन्याची सेवा केली पाहिजे. म्हणून आमची जी प्रस्थानत्रयी आहे, सेवा, साधना आणि आचरण, या प्रस्थानत्रयीने गेलात तर का बरं, तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं, मला वाटतं रामदास स्वामींचा अभंग, देव पहावयासी गेलो, बरोबर आहे, आणि देवच होऊन ठेवलो. का बरं होणार नाही? तर ही परंपरा तिथपर्यंत आणून पोचवते. म्हणून या परंपरा फार महत्त्वाच्या असतात. परंपरा म्हणजे अनुभूतीचं सातत्य. एक आत्मज्ञानी हृदयात प्रकाशित झालेली जी ब्रह्मविद्या आहे ती पात्र शिष्याच्या, ऐकून घ्या, पात्र शिष्याच्या अंतःकरणात प्रज्वलित होते आणि तो शिष्य पुढे तेच ज्ञानाचा प्रकाश देण्याचा प्रतिनिधी बनतो. ती परंपरा, ते उत्तराधिकारी पद, त्याला परंपरा म्हणतात. तुम्हाला जर पात्र व्हायचं असेल तर प्रस्थानत्रयी सोडता कामा नये, तरच तुम्हाला त्या कृपेचे पात्र होता येईल. कोणी या देहाचा नातेवाईक असला तरी तो उत्तराधिकारी होऊ शकत नाही. त्याला उत्तराधिकारी होण्यासाठी जी प्रस्थानत्रयी आहे, त्या प्रस्थानत्रयीनं आपलं मन शुद्ध करावं लागेल. प्रत्येक रज तम सत्व या तिन्ही गुणांमध्ये शुद्ध आणि शबल असे दोन प्रकार आहेत. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अनिर्षी. मग सत्वगुण आमच्यामध्ये वाढला की आम्हाला देव दिसेल का? सत्वगुणाच्या प्रांगणातून आत्मज्ञानाची वाट सुरू होते. सत्वगुणाच्या प्रांगणातून आत्मज्ञानाची वाट सुरू होते. हा सत्वगुण तुमच्यामध्ये जोपर्यंत प्युअर होत नाही, शुद्ध होत नाही, तोपर्यंत वैराग्य आणि विरक्ती येणार नाही. आणि जोपर्यंत तुमच्यामध्ये वैराग्य नाही तोपर्यंत तुम्हाला आत्मज्ञान कधीच प्राप्त नाही होणार. कारण शुद्ध गुण वाढला की मोह आणि माया ही शुद्ध गुणाची शबल रूप आहेत. परंपरा याच्यासाठी पाहिजे असते की गुरु ते सेवाभावानं जसं चंदन उगाळलं जातं तसं तुम्हाला उगाळून 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 बऱ्याच जणांच्या, आमच्या शिष्यगणांच्या मनामध्ये प्रश्न आहे, 15 दिवसच शांत बसू देतात, 16व्या दिवशी चाल हे काम करायला सुरुवात कर. असं का करतात? कलियुग संपत आलंय, पाप हे अति झालंय, काळ हा झालाय क्रूर रे मानवा, रे मानवा आता तरी जागा तू होणार, रे मानवा आता तरी जागा तू होणार. कलियुग संपत आलंय, पाप हे अति झालंय, काळ हा झालाय क्रूर रे मानवा, रे मानवा आता
आता तरी जागा तू होणारे मानवा, आता तरी जागा तू होणारे मानवा, आता तरी जागा तू होणार. हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये रज आणि तम इतका खचाखच भरलेला आहे. त्या सत्वगुण घेण्यासाठी आपल्यामध्ये येण्यासाठी फुरसतच नाही आहे. फुरसत कुठे आहे जीवना रे मानवा, फुरसत कुठे आहे जीवना, है ना. तेव्हा म्हणून गुरु तुम्हाला व्यस्त करतात. आपलं हे भरकटणारं मन जे असतं ते भरकटणारं मन एका ठिकाणी शांत बसावं आणि त्या अनुभवाचा प्रकाश एका शिष्याकडून दुसऱ्या शिष्याकडे असा पिढ्यानपिढ्या तुमच्यापर्यंत चालवा म्हणून सेवा आहे. म्हणून आपल्या स्वस्वरूप संप्रदायाची जी प्रस्थानत्रयी आहे, सेवा, साधना, नुसतं नाम घेतलात तरी सुद्धा मोक्ष नाही आहे. आज कलियुग आहे आणि हे कलियुग असल्यामुळे नुसत्या नामानं सुद्धा तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. त्यासाठी तुमच्यामध्ये भरलेला जो रस तम सत्व अंतकरण सागरी जीवन ही लाट, दुःखरूपी देईल मार फटाफट, काम क्रोध मद वावरती मासे, मोह माया मत्सर वेगवेगळे जैसे. आपल्या अंतकरण रूपी सागरामध्ये मोह मायेचे जे मासे आहेत ना, काम क्रोध मद पापलेट सुरमय बांगडा झिंगा, कोकणातला सुधीर महाराजांना विचारा, तोवरी मोहरी, हे जसे माशांचे प्रकार असतात तसे आपल्या अंतकरण रूपी सागरामध्ये काम क्रोध मद मत्सर मोह आणि माया. सद्गुरू कोण आहे? कोळी आहे. कोळी तो आपल्या ज्ञानाची जाळी टाकून काय करेल? त्या माशांचं काढे दिवाळे, अंतकरण सागरी जीवन ही लाट, दुःखरूपी देईल मार फटाफट. म्हणून गुरूंची जीवनामध्ये आवश्यकता आहे. काय इकडे काय बघा वापरला शब्द? गुरु तत्वाचे अमरत्व. हे अमरत्व परंपरेमुळे टिकून राहते, म्हणून परंपरा आवश्यक आहे, म्हणून त्या जपल्या पाहिजेत. म्हणून वर्षातून एकदा का होईना सगळ्या गोतावळ्याला मी एकत्र आणतो, कारण ह्या परंपरा टिकल्या पाहिजेत. त्यांना त्यांच्या गुरूंनी दिल्या होत्या, त्यांनी पण जपल्या. ते पण माझ्यासारखेच होते, कधीच कुणाला सोडायचे नाही, सगळ्यांना जवळ केलं त्यांनी. म्हणून गुरुतत्वाचं जे अमरत्व आहे, पुढे वाचा काहीतरी, तिकडे येणार आहे, नंतर तिकडे पण येणार आहे. पण परंपरा ज्या आहेत ह्याची गरज काय? तर गुरु काय करतात? हे आत्मतत्वाचा जो प्रकाश आहे तो अखंड ठेवण्यासाठी परंपरेतून, मी बघा येऊन प्रत्येकाला आदेश देतो का? तुम्हाला सिस्टम आहे, ह्या सिस्टम मार्फत पीठ प्रमुखाला सांगितलं जातं, पीठ प्रमुख खाली जिल्ह्याला सांगतो, जिल्हा तालुक्याला सांगतो, तालुका आपल्या सेवा केंद्र सांगतो, सेवा केंद्र भक्तांना सांगतं. मी कुठे येऊन सांगतो? पण काम होत असतं. तसं परंपरेतून ते झिरपत येतं. माळी आहे ना, तो बीला काय करतो? योग्य माती, आता मी माती घालायचंच काम करतोय, योग्य पाणी, जास्त पाणी जर झाडाला झालं तरी त्याच्या मुळ्या कुजतात. म्हणून योग्य पाणी, प्रकाश आणि संरक्षण हे जसं माळी त्या झाडाला देतो, गुरु तत्व तेच नेमकं काम करतं. ते आपल्या शिष्याला इकडे तिकडे भटकू देत नाहीत. शिष्याला नाम देतात, आत्मविचार देतात, सेवा देतात, शिस्त देतात. आनंद महाराज म्हणाले तुम्ही भयंकर कडक आहात,
म्हणून तर पोरंही शिस्तीत आहेत, नाहीतर मला एवढ्यात नेऊन विकला असता आनंद महाराज. गुरु मायबाप आहे. गुरु ही आई पण आहे आणि बाप म्हणून शिस्तीला कडक पण असला पाहिजे. त्याचवेळी मुलं शिस्तीत राहणार, हे गुरूंचंच काम आहे. म्हणून संतांनी सांगितलं ना, तुम्ही संत माय बाप, म्हणजे माय पण आहात आणि बाप पण आहात. माय म्हणजे आई, आईसारखं प्रेम पण करा, पण बापासारखे कडक शिस्तीला पण राहा. तरच तो साधक, ते लेकरू आहे, ते लेकरू सुधारणार. आई फटका देताना कुठे बसेल बघत नाही, पण तिच्या पोराला त्या शेजाऱ्याने एवढं बोट लावलं ना, पण ती भाग्योदय महाराज पाठीमध्ये मुटका मारताना त्याचं काळी झालेलं काय बघतच नाही. त्यामुळे शिष्य घडतो, स्वस्वरूपाचं ज्ञान त्याला होतं. तैत्तरीय उपनिषदामध्ये भृगू आणि त्यांचे पिता वरुण ऋषी यांचा एक घन संवाद मी तुम्हाला सांगणार आहे. भृगू ऋषी आपल्या पित्याकडे जातात आणि म्हणतात की हे भगवान, मला ब्रह्माचं ज्ञान द्या, ज्यापासून सर्व प्राणी उत्पन्न होतात, ज्याच्या आधाराने जगतात आणि ज्याच्यामध्ये शेवटी विलीन होतात, ते ब्रह्म मला जाणायचं आहे. आनंद महाराजांनी मगाशी सांगितलं, आपण महाराजांकडे जातो काय काय मागतो, पण काळसिद्धाने काय मागितलं की तुझे गुरु मला देव दाखवू शकतील का. आम्ही येऊन गुरूंकडे काय मागतो, आम्हाला सगळ्यांना आनंद हवाय, पण टेम्पररी आनंद कशाला मिळवतो हो. टेम्पररी आणि परमनंट हे दोन शब्द आहेत ना. आपण नोकरीला लागलो की आपण म्हणतो आहे परमनंट झालं पाहिजे, परमनंट झालं पाहिजे, परमनंट झालं पाहिजे. मी अजून टेम्पररी आहे, मग आनंद टेम्पररी का मागता. सुखाचे ते मुळं पाहिले शोधून जास्ती उत्तम गती साधी येली. मी सुखाचं मूळ शोधलंय बाप्पांच्या कृपेनं, म्हणून मी ठणकावून सांगतोय, सुखाचे ते मुळं पाहिले शोधून जास्ती उत्तम गती साधी येली. उत्तम गती कशी साधीसी मानवा, सद्गुरु चरण हौसी होसी. वंदुनी चरण काय मिळे फळ, नरेंद्र म्हणे षड्रिपू निशेष उडे. सद्गुरूंचे अंकित जर झाल्यात तर बाकी ते काहीच नाही करणार. तुमच्या अंतकरणामध्ये ते वळवळणारे मासे आहेत ना, मगाचे ते जंत बोलले, आमचे सिंत्रे महाराज उत्तम प्रकारचे कीर्तन करवत. तर आपल्या अंतकरणामध्ये त्यांनी जंत शब्द वापरला, मी मासे वापरतो, कोकणातला आहे हो कृष्ण महाराज, तुम्हालाच बोलतो. त्यामध्ये आपल्या अंतकरणात वळवळणारे जे मासे आहेत ना, हे मासे आपल्याला त्रासदायक ठरू नयेत यासाठी सद्गुरू काय करतात, ते कशा पद्धतीनं कंट्रोल करायचं तो बोध देतात सेवेतून. कारण सेवा सगळेच करू शकत नाहीत. इथे बसलेला प्रत्येक माणूस सेवा करेल का, सगळेजण हात वरती करतील, पण शक्य नाही आहे, शक्य नाही आहे. कुणाची कंबर दुखेल, कुणाला फुरसत नसेल, कुणाला नाही मी केलं असतं परंतु जाऊ द्या. पाहिजे जातीचे एडा गबाळाचे काम नाही सेवा करण्यासाठी. म्हणून आपल्याकडे माधुकरी मागायला सांगितलं मी, म्हणजे काय, भीक जाऊन मागा गुरूंच्यासाठी आणि धान्य जमा करा. मी वकील आहे, इथे निलेश शिंदे सीए आहेत कुठेतरी, मगाशी बघितले मी तुम्हाला, कुठे आहे तो, मी सीए आहे, तो माधुकरी नाही मागू शकत. गुरु आपल्याला सेवा देऊन तेच काम करतात. म्हणून ब्रह्म जाणायचं असेल तर वरुण ऋषींनी सांगितलं, थेट उत्तर नाही दिलं. भृगूने काय सांगितले, पितामह किंवा पिताश्री, मला ब्रह्म जाणायचं त्याचं ज्ञान द्या. त्या भृगूंचे वडील जे वरुण ऋषी आहेत त्यांनी थेट उत्तर कधीच दिलं नाही. गुरु कधीच थेट उत्तर देत नाही.
मला जे घडवलं ना, बाप्पाने जर त्यावेळीच मला सांगितलं असतं, अरे तुझं जीवन ह्याच्यासाठी आहे, तर मी अजून कितीतरी घडलो असतो. पण सांगितलंच नाही शेवटपर्यंत सांगितलं, हा माझा शिष्यच नाही, हा बोगस माणूस आहे, माझ्या नावावर काय पण पैसे वगैरे उकाळतो. त्यामुळे हरिपाठाचा जन्म झाला, त्यामुळे भजनं तयार झाली, त्यामुळे संप्रदायाची रचना सुरू झाली. पक्षी पिल्लांच्या पंखामध्ये बळ येण्यासाठी घरट्यातून ढकलून देतात. गुरु तेच नेमकं करतात. भृगु ऋषींना वरुण ऋषीने काही सांगितलं नाही. त्याने एवढंच सांगितलं की अन्न, प्राण, नेत्र, श्रवण, मन आणि वाणी याचा उपयोग कर आणि या चराचरात ब्रह्म कसा आहे ते शोध. गुरु सुद्धा असंच करतात. कधीच गुरु सांगत नाहीत की चल तू आत्मा, तुझ्यामध्ये आत्मा आहे, मी तुला दाखवतो. प्रयत्न कर आणि शोध, प्रयत्न कर आणि शोध. मग भृगु ऋषी तपश्चर्याला गेले. त्यांना कळलं की तपश्चर्येमुळे ब्रह्म जाणता येईल, म्हणून भृगु ऋषी तपश्चर्याला गेले. चिंतनातून त्यांना प्रथम कळलं की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. कारण सर्व जीव अन्नातून जन्मात घेतात आणि अन्नावरच जगतात. ते पुन्हा गुरूंकडे आले आणि म्हणाले की मी तपश्चर्यानं ब्रह्म जाणण्याचा प्रयत्न केला. तर भृगु ऋषी पुन्हा साधनेत मग्न होतात. त्यांना जाणवलं की केवळ शरीर म्हणजे सर्व, काहीच गुरु बोलले नाहीत. त्यामुळे ते परत साधनेमध्ये गेले भृगु. आणि त्यांना कळलं, तुम्हाला कळतंय का की वरून जातंय? मी बोलतो ते कळतंय का की वरून जातंय? स्वल्प करायला हवंय का? कन्नड बर्तला सोपं करायला पाहिजे की चालेल असं? या भृगूने काय केलं की पुन्हा साधनेमध्ये बसले. त्यांना जाणवलं की केवळ शरीर म्हणजे सर्व काही नाही आहे. शरीराला जिवंत ठेवणारा प्राण आहे आणि तो या शरीरापेक्षा महत्त्वाचा आहे. आणखीन खोल विचार केला आणि साधना केली, तेव्हा त्यांना मनाचं स्वरूप समजलं. पुढे त्यांना ज्ञानाचं महत्त्व उमगलं आणि शेवटी मग सर्वांच्या मुळाशी असलेलं आनंद स्वरूप ब्रह्माची त्यांना अनुभूती आली. म्हणजे थोडक्यात हा संक्षिप्त सांगितलं मी कथा, कारण मला अजून भरपूर विषयावर यायचं आहे. थोडक्यात काय, गुरु देह हरी खाटल्यावरही देणार नाहीत, मार्ग दाखवतील. मार्गाने जायचं की नाही जायचं तुम्ही ठरवायचं. मी त्या मार्गाने गेलो म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो. म्हणून अधिकारवाणीनं सांगतो, हो मी देव आहे, अणु रेणूत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. मी ठणकावून सांगतो की देव कणाकणामध्ये आहे. कळला नाही, कळला नाही, कळला नाही देव, आम्हा कळला नाही देव. त्या अभंगामध्ये माझ्या मी सांगितलेलं आहे की अणु रेणूत देव आहे. देव कुठे आहे? प्रत्येक कणाकणामध्ये देव आहे. आपल्याला या संवादातून एक महत्त्वाची गोष्ट समजली का बघा, की गुरु शिष्याला प्रत्येक गोष्टीचं तयार उत्तर देत नाही. हे समजलं का बघा? प्रयत्न करावा लागतो आपल्याला स्वतःला. ते योग्य मार्ग दाखवतील, साधना सांगतील आणि स्वतःच अनुभव घेण्याची प्रेरणा देतील. गुरु दिशा दाखवतात, पण त्या मार्गावर चालायचं की नाही ते शिष्याने ठरवायचं असतं. साधना करत शिष्याचं मन ज्यावेळी शुद्ध होतं, त्याची समज वाढत जाते आणि एक वेळ असं येते की गुरुनी सांगितलेलं सत्य याचा अनुभव त्याला स्वतःमध्ये येतो. हे गुरु शिष्याची परंपरा आहे. ही याचं ज्ञान देते आपल्याला. गुरु कधीच आपल्याला आणून पटकन देतील असं नाही. तुम्ही त्याचा रात्रंदिन करिता होईल दर्शन, प्रत्यक्ष सगुण नरेंद्र म्हणे.
रात्रंदिनं ज्यावेळेला ध्यास लागेल त्यावेळी दर्शन होईल आपल्यामध्ये. आपलंच मी काय म्हटलं बघा, रात्रंदिनं करिता होईल दर्शन, प्रत्यक्ष सगुण नरेंद्र म्हणे त्या सगुण ब्रह्माचं दर्शन आपल्याला आपल्यामध्ये होईल. पण त्यासाठी शिष्याकडे काय पाहिजे? चिकाटी पाहिजे. छांदोग्य उपनिषदामध्ये एक इंद्र आणि विरोचन यांची कथा आहे. विरोचन आणि इंद्र दोघे प्रजापतीकडे गेले. त्यांची दीर्घकाळ सेवा केली. आता सेवा गुरूंची केल्यानंतर योग्य वेळ आली की गुरु मग त्याची सगळी कसोटी घेऊन भक्ताच्या लागला का पाटी, महाराज भाजून पोळून करील त्याची बाकी, जेव्हा करील त्याचे वाटोळे, तेव्हा देव म्हणे हा मी तुला बाळे, हा सुख चाकण्या देव वेडावाला, त्रिभुवन टाकून भक्त हृदयी राहिला. असा गुरुदेव आहे. इतक्या कसोट्या घेतो, इतक्या कसोट्या घेतो, त्या कसोट्यांमध्ये आपण टिकलो तर जिंकलो आणि कसोटीत फेल झालो की पुनरुपी जनन. कारण आपल्याला वाटत असतं मी इतका हुशार आहे, बाप्पांना कळलंच नाही. पण आपल्याला हेच माहिती नाही बाप्पा आताच आहेत. आपण सगळ्या जे काही लपंडाव करतोय ते सगळं बाप्पांना कळत आहेत. आपण जातो गुरुना फसवायला. दासबोधामध्ये त्याच्यावर एक पंक्ती आहे, जरी भाव असेल माईक तरी हा गुरुदेव कोण आहे? ठक आहे. काय सांगितलंय? ठक म्हणजे आपण जर ठक असू तर तो ठक आहे. म्हणून गुरुदेवाला एकदा का शरण गेलो की सोडायचं नाही. सकाळी कुणीतरी एका आपल्या महात्म्यानं सांगितलं, देव गुरुपासी आहे, वारंवार सांगू काय. देव कुठे आहे? गुरूंजवळ आहे. मला जगामध्ये कुठलाच देव माहिती नाही, एकच देव माझा माहिती आहे, तो म्हणजे समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर. आणि मला ज्ञानेश्वर माऊलींचा तो जो अभंग आहे ना तो कायम लक्षात आहे, सद्गुरू सारिका असता पाटेरा का, इतरांचा लेखा कोण करी. कशाला राजाची कांता आहे मी, कशाला भीक मागत जाऊ कुणाकडे? की जे देव देऊ शकत नाही ते गुरु देऊ शकतो. एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे. त्याला आपल्या कथेकडे येऊया थोडं. प्रजापतीची सेवा झाली, मग विरोचन आणि इंद्र हे दोघेजण शिष्यांना प्रजापती सांगतो की ते समोर जे पाणी आहे ना त्या पाण्यामध्ये तुमचं प्रतिबिंब बघा. दोघांनी इंद्राणी पण आणि विरोचनानं पण आपलं प्रतिबिंब बघितलं आणि त्यांना कळलं की आपल्याला दिसणारा हा देह म्हणजे आत्मा. विरोचन एवढ्या प्रश्नावर शांत झाला. शिष्याचे साधकाचे दोन प्रकार सांगतो, शांतपणे ऐका. विरोचन जो होता तो ते प्रतिबिंब बघून शांत झाला. विरोचनाला ते उत्तर पुरेसं झालं. पण इंद्र विचार करू लागले. दुसरा शिष्य ज्याला मुमुक्षु म्हणतात, ते मुमुक्षु रूपे इंद्र विचार करू लागले की हा देह म्हातारा होतो, आजारी पडतो, त्याचं रूप बदलतं. बघा प्रत्येकजण लहानपणी कसे दिसायचे, आता कसे दिसता आणि ह्यानंतर कसे दिसाल. बघा विचार करा, तोंडात दात नसतील त्या लांब 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 लांब. आणि हा देह जो आहे तो एक दिवशी नष्टही होणार आहे. मग हा आत्मा कसा असू शकतो? म्हणजे आत्मा म्हणजे देह नाही. विरोचन म्हणजे बद्ध शिष्य आणि इंद्र म्हणजे
मुमुक्षु शिष्य. आपल्याला मुमुक्षु बनलं पाहिजे. म्हणून इंद्रांच्या मनामध्ये परत शंका आली. परत ते गुरुकडे गेले. गुरूंकडे जायचंच असतं. मी कोणचा सवाल पुसात्यासी, सवालीचा जाब तू ब्रह्म असशी, सद्गुरु वचने पूर्ण व्हावे. खरं शिष्याचं कामच आहे. मी बाप्पांना विचारला तो प्रश्न. नामदेव महाराज संसारात असताना जर मोक्ष मिळवू शकले तर मी का नाही मिळवणार. बाप्पांनी माझ्याकडे बघितलं, म्हणाले नामदेवांसारखं वाग. का तुला देव नाही दिसणार. तुकोबारायणी संसार केला, प्रपंच केला, मी ग्रस्ती आहे, मला देव का नाही दिसणार. आणि काही शिष्यांच्या मनामध्ये भीती असते की गुरुंना विचारायचं की नाही. संसारातलं विचारलं तर गुरुंना राग येतो. पण मोक्षाचा मार्ग दाखवण्यासाठी, मोक्षाबद्दलचे प्रश्न सांगण्यासाठीच गुरु असतात. हे लक्षात घ्या. तेव्हा इंद्र परत गेले आणि त्यांनी आपल्या मनातली शंका विचारली. मी जे स्वप्नात पाहतो, अनुभव घेतो, तो आत्मा आहे का. मी जे स्वप्नात पाहतो आणि जो अनुभव घेतो तो आत्मा आहे का. प्रजापतींनी सांगितलं की तो आत्मा कसा असेल. मग इंद्र जे आहे ते मनात परत विचार करतात की अरे स्वप्नामध्ये तर माणूस घाबरतो, स्वप्नात दुःखी होतो, अनेक विचित्र अनुभव आपल्याला येतात. मग जो अभय आहे, नित्य आहे, महाराजांनी व्याख्या केली होती मगाशी, खूप मोठी व्याख्या केली. जो अभय, ज्याला कशाचाच भय नाही, जो नित्य आहे, तो आत्मा स्वप्न कसं असू शकतं. अशा प्रकारे पुढे मोठी कथा आहे ती. वेळ जातोय म्हणून मी सांगत नाही आता. तेव्हा विरोचन जो आहे तो आपलं नुसत्या एका उत्तरानं शांत झाला. तो बद्ध, त्या बद्धाला परत 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 जन्म घ्यावा लागतो. इंद्रासारखे ज्यावेळी तुम्ही मुमुक्षु व्हाल त्याच वेळेला तुम्हाला मोक्ष मिळणार आहे. आणि म्हणून ही जी गुरु शिष्य परंपरा जी आहे ती गुरु शिष्य परंपरा आपण जोपासली पाहिजे. ही गुरु शिष्य परंपरा, अनेक वेगवेगळ्या परंपरा आहेत. मग आपल्याला वाटतं इकडे जाऊ की तिकडे जाऊ, तिकडे जाऊ की इकडे राहू, हा मार्ग चांगला की तो मार्ग चांगला आहे. पात्र अनेक असली ना तरी त्या पात्रामध्ये पाणी असेल आणि बाहेर भांडे ठेवलेले असतील, हंडा ठेवला आहे, कळशी ठेवलेली आहे, परात ठेवलेली आहे, त्या पाण्यामध्ये सूर्य प्रत्येक पात्रामध्ये दिसत असतो, पण वेगवेगळा दिसतो. जरी तो वेगवेगळा दिसत असला तरी सूर्य एकच आहे, हे लक्षात घ्या. त्या ह्या परंपरा वेगवेगळ्या असतात, परंतु ईश्वर एकच आहे. आणि त्या एकत्वाकडे घेऊन जाणार तत्व म्हणजे गुरुतत्व. म्हणून त्या गुरुतत्वाला वंदन करण्यासाठी आणि गुरूंचं होण्यासाठी या अभंगातून मी काय म्हणतो बाप्पांना ते ऐकूया. बाप्पा तुम्ही या जीवाचा ठाकूर, 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 बाप्पा तुम्ही या जीवाचा ठाकूर.
बागडोर तुम्हा हाती असे माझी बागडोर बाप्पा तुम्ही या जीवाचा ठाकूर 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 आत्मरूप दाविले कृपेचे हे दान कृपेचे हे दान आत्मरूप दाविले कृपेचे हे दान कृपेचे हे दान सदा राहो चरणी अहंकार शून्य मन सदा राहो चरणी अहंकार शून्य मन बाप्पा तुम्ही या जीवाचा ठाकूर 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 ओ माझे म्हणून आता उरलेच ना काही उरलेच ना काही माझे म्हणून आता उरलेच नाही उरलेच नाही तन मन जीवन हे तन मन जीवन हे सर्व तुझे पाये तन मन जीवन हे सर्व तुझे पाये बाप्पा तुम्ही या जीवाचा ठाकूर बाप्पा तुम्ही या जीवाचा ठाकूर बाप्पा तुम्ही या जीवाचा ठाकूर तुम्ही या जीवाचा ठाकूर बाप्पा तुम्ही या जीवाचा ठाकूर बाप्पा तुम्ही या जीवाचा ठाकूर परंपरा वसा चालवी निष्ठेने परंपरा वसा चालवी निष्ठेने परंपरा वसा चालवी परंपरा वसा चालवी परंपरा वसा चालवी निष्ठेने परंपरा वसा चालवी निष्ठेने दास तुमचा बापा दास तुमचा बापा नरेंद्र म्हणे नरेंद्र म्हणे दास तुमचा बापा नरेंद्र म्हणे नरेंद्र म्हणे बाप्पा तुम्ही या जीवाचा ठाकूर बाप्पा तुम्ही या जीवाचा ठाकूर बाप्पा तुम्ही या जीवाचा ठाकूर बाप्पा तुम्ही या
जीवाचा ठाकूर. या जीवनाची जी बागडोर आहे, दोर जो आहे, जीवनाचा रथाचा लगाम जे आहे ते तुमच्या हातात आहे. अशा प्रकारे जो गुरुस्मरणामध्ये जीवन व्यतीत करतो, केवळ मुखाने गुरूंचं नाव घेणं म्हणजे बाप्पा म्हणजे गुरु आपले होऊ शकत नाहीत. गुरुनी दिलेला विचार आपल्या विचारामध्ये उतरला पाहिजे. गुरुनी दिलेले संस्कार आपल्या आचरणातून दिसले पाहिजेत. गुरुनी दाखवलेली दिशा आपल्या कर्तव्यातून पुढे गेली पाहिजे. आणि गुरुने आपल्या अंतःकरणात प्रज्वलित केलेला ज्ञानाचा दीप आपल्या माध्यमातून इतरांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणारा ठरला पाहिजे. कारण गुरु आपल्याला दिशा देतात, पण त्या दिशेने चालण्याचं उत्तरदायित्व हे शिष्याचं असतं. गुरु संस्कार देतात, पण ते संस्कार जीवनात उतरण्याचं दायित्व हे शिष्याचं असतं. गुरु कार्याचा संकल्प देतात, पण तो संकल्प पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाण्याचं उत्तरदायित्व हे शिष्याचं असतं. म्हणून गुरुनी दिशा दिल्यानंतर शिष्याचं उत्तरदायित्व काय, या विषयावर आता बोलूया. कारण मधला जो भाग आहे तो मला भाग्योदय महाराजांनी सांगितलं, याद राखून ठेवा, 10 वाजले तर ठेवावं लागेल फोन, म्हणजे ऐकायला पाहिजे. म्हणून मधला भाग मी स्किप केलेला आहे. तिसऱ्या भागामध्ये आलो. माझी प्रवचन करायची स्टाईल आहे, 3 खंडामध्ये प्रवचनाला 3 तास लागतात आम्हाला, आणि त्यामुळे मधला भाग स्किप केला आहे. शेवटच्या भागात आलो आहे. गुरुने दिशा दिली. आता तिकडे बघा, शिष्याचं काय सांगितलं आम्ही, दायित्व काय, शिष्याचं उत्तरदायित्व काय. आतापर्यंत आपण गुरुतत्वाचा विचार केला, परंपरेचा विचार केला, वारशाचा विचार केला, परंतु ज्ञानाबरोबर त्या शिष्याच्या जीवनात येणाऱ्या कर्तव्यांचा आणि उत्तरदायित्वाचा विचार करायला हवा. गुरुने आपल्याला काय केलं, दिशा दिली. गुरुने आपल्या जीवनाला आकार दिला. गुरुने आपल्याला संस्कार दिले, आपल्याला योग्य आणि अयोग्य जाणीव करून दिली. मग त्यानंतर शिष्य म्हणून आपलं उत्तरदायित्व काय, गुरूंकडून मिळालेली दिशा स्वतःच्या जीवनात उतरवायची आणि आपल्या आचरणातून ती समाजासमोर प्रकट करायची आणि संस्काराच्या रूपाने ते पुढच्या पिढीपर्यंत पोचवायची. म्हणजे गुरु मिळणे ही कृपा आहे, आणि त्या गुरूंच्या योग्य शिष्य बनण्यासाठी ही आपली जबाबदारी आहे. आपण नेहमी म्हणतो, गुरुनी मला काय दिले, गुरुनी माझ्यासाठी काय केले, गुरुनी माझ्या जीवनात कशी दिशा दिली. पण प्रत्येक शिष्याने स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, माझ्या गुरुनी माझ्यासाठी एवढं तरी केलं, आहे ना. पण त्यांच्या विचारासाठी, त्यांच्या कार्यासाठी आणि त्याने दिलेल्या संस्कारासाठी मी काय करत आहे, हा प्रश्न प्रत्येक शिष्याच्या मनात निर्माण झाला ना की शिष्याचं उत्तरदायित्व सुरू होतं. एखादा शिष्य कुठेही गेला तर त्याच्याबरोबर त्याच्या गुरुचं नाव जात असतं. लोक विचारतात, तुमचे गुरु कोण, आणि आपण मोठ्या अभिमानानं सांगतो,
आपल्या सद्गुरूंचं नाव सांगतो, पण त्यानंतर हा समाज त्या शिष्याचं आचरण पाहतो. हा जर एवढा घमेंडखोर असेल, केवढा गुरूंचं कौतुक केलं आपण बघा. सगळ्यांनी गंभीरतेनं विचार करायला पाहिजे की आपण प्रत्येक कुठल्या ना कुठल्या तरी गुरूंची गळ्यामध्ये माळ घातलेली आहे आणि त्यांचे शिष्य आहोत. काय जरुरी नाही आहे की वारकरी संप्रदायातले इथे महाराज आहेत तर त्यांच्याच गुरूंनी येऊन सांगितलं पाहिजे असं नाही. इंचगिरी संप्रदायातले इथे शिष्य आहेत म्हणून इंचगिरी संप्रदायाच्या गुरूंनी येऊन सांगितलं पाहिजे असं नाही. काय जरुरी नाही स्वस्वरूप संप्रदायाच्याच गुरूंनी सांगितलं पाहिजे. गुरु हे तत्व आहे. ते कधी नरेंद्राचार्यांकडून, कधी आनंद महाराजांकडून, भीमा महाराजांकडून, कधी या महाराजांकडून, त्या महाराजांकडून पाझरतच असतं आणि आपल्याला चिमटे घेऊन, गुलाबी रेशमी चिमटे घेऊन शिष्याला जाग्यावर आणत असतात. आपण आपल्या मोठ्या अभिमानानं गुरूंचं नाव सांगतो आणि त्यानंतर समाज त्या शिष्याच्या आचरण पाहतो आणि हा माणूस कसा बोलतो, लोकांशी कसा वागतो, त्याच्या व्यवहारामध्ये प्रामाणिकपणा आहे का, त्याच्या स्वभावात नम्रता आहे का, तो अडचणीच्या वेळी तो दुसऱ्याला मदत करतो का. नाहीतर गुरूंची शिकवण तुम्ही जगा, बोला, आणि मग गोड बोलायचं, स्वामींच्या पादुकांवर हात ठेवायचा, चुकून सुद्धा फसवणार नाही, त्याचे पैसे घ्यायचे आणि मग धमक्या द्यायच्या. त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी आहे गुरुनी. स्वस्वरूप संप्रदायामध्ये प्रत्येकावर जबाबदारी आहे. कुणाला सेवा केंद्राचा अध्यक्ष केलेला आहे, कुणाला महिला अध्यक्ष केलेला आहे, कुणाला युवा अध्यक्ष केलेला आहे, कुणाला जिल्हाध्यक्ष केलं आहे, कुणाला पीठ प्रमुख केलं आहे, कुणाला वेगवेगळ्या प्रकार, कोण IT ची सेवा करत असतो. त्या गुरुनी त्याच्यावर जी सोपवलेली जबाबदारी आहे तो ते निष्ठेने पार पाडतो का हे शोधणं गरज आहे. मला माझ्या बाप्पाने एकच मला सांगितलं, तू जगद्गुरू होशील. आता ते शेवटचे वेळ होती आणि तब्येत खराब झाली होती, आम्हाला कळलं होतं काय होणार आहे ते. हातात हात घेतला, गुरु म्हणजे नानवटी हॉस्पिटलला बाप्पा ॲडमिट होते. हात घेतला हातामध्ये, तू जगद्गुरू होणार. आता त्यांची जी परिस्थिती होती, हो चालेल बाप्पा, अरे जगद्गुरू होणार तू, पण लेबल लावलेला जगद्गुरू होऊ नकोस. एकच वाक्य मी माझ्या लक्षामध्ये ठेवलं आहे आणि म्हणून ही चळवळ चालू आहे. कारण माझ्या कृतीमुळे माझ्या गुरूंचं नाव नाही खराब झालं पाहिजे, हे शिष्याचं उत्तरदायित्व आहे. माझ्यावर सोपवलेली जबाबदारी त्यांनी जी आहे ती पूर्ण करण्यासाठी रात्रंदिन झटणं, हा देहच त्यांना विकलेला आहे ना. नरेंद्र म्हणे तुझं विकला जीव भाव, घडवावी आता चरण सेवा. मग या देहाला कसं सांभाळायचं ते बघतील. इच्छेचे बापुड नवामी, मजा काय उणे, मला काहीच उणे नाही गुरूंच्या कृपेमुळे. तेव्हा शिष्यानं आपलं उत्तरदायित्व आपण पार पाडतो का हे प्रत्येकानं बघायचं आहे. म्हणून आज पुण्यतिथी कुठली आहे, रजत, म्हणजे 25 वर्ष झालेत. रजत पुण्यतिथी 16 साजरा करण्यासाठी एकत्र आलोय आणि माझ्या मुखातून बाप्पा चिमटे घेत आहेत तुम्हाला सगळ्यांना सांगतायत, माझ्यासह मलाही सांगतायत, तू तुझं उत्तरदायित्व पार पाडतोयस का. तसं माझ्या मुखातून तुम्हाला प्रश्न विचारला जातोय की तुम्ही गुरूंची गळ्यामध्ये माळ घातलेले आहेत आणि शिष्य झालेले आहात, शिष्याचं उत्तरदायित्व आपण पार पाडतोय का. कारण शिष्याची ओळख गुरूंमुळे होते. कुणाचे शिष्य आहात तुम्ही, कुणाचे, कुठल्या गुरूंचे शिष्य, अमुक अमुक, अरे बाप्पांचे शिष्य, या 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 देहाला
जर गुरूंची ओळख नसती तर काहीच किंमत नव्हती, हे लक्षात घ्या. म्हणून तर नामदेव महाराजांनी सांगितलं ना, ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म, बरं झालं तुम्हाला माहिती आहे ते. म्हणून प्रत्येक शिष्यानं काय केलं पाहिजे, अधूनमधून स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की माझं वर्तन पाहून माझ्या गुरूंच्या नावाचा गौरव वाढतो आहे का. हा प्रश्न प्रत्येकानं जर मनापासून विचारला तर आपल्या वाणीमध्ये संयम येईल. बोलणार असाल तर मोठ्यानं बोला. हां, तुम्हीच बोलताय ना. व्यवहारामध्ये प्रामाणिकता येईल, कर्तव्यामध्ये निष्ठा येईल आणि जीवनामध्ये जागरूकता येईल. शिष्य म्हणजे गुरूंच्या संस्काराचं चालतं बोलतं रूप आहे. मी काय म्हटलंय, शिष्य म्हणजे कोण आहे तर गुरूंच्या संस्काराचं चालतं बोलतं रूप आहे. शिष्य म्हणजे केवळ गुरूंच्या मागे चालणारा अनुयायी नाही, तर शिष्य म्हणजे गुरूंनी दिलेली दिशा स्वतःच्या जीवनात प्रकट करणारा साधक असतो. गुरूंनी सत्य शिकवलंय, शिकवलं ना गुरूंनी. परवा 5.5 लाख करत असताना सांगितलं ना मी, कुठलाही बोगस रक्तदाता करू नका, कारण गुरु नेहमी सत्य शिकवत असतात. आपल्याला 10 लाख 15 लाख नको आहेत, 2 लाख झाले जरी रक्तदाते तरी चालतील, पण ते सत्य हवं, कारण गुरु कधी सत्याचा मार्ग सोडणार नाहीत. तेच गुरु. गुरुने आपल्याला प्रेम शिकवलं. आपल्या वाणीमध्ये प्रेम आणि आपुलकी आली का. एवढ्या गर्दीतून पण प्रत्येकाला हात दाखवायचा. इकडे आनंद महाराज बसलेले होते, त्यांना सारखा प्रश्न विचार पडायचा, हे मला का सारखे हात दाखवतात. पण आनंद महाराजांच्या तिकडून त्या मोकळ्या जागेमध्ये भक्त माऊली, हे लाईव्ह चाललेलं आहे, तिकडे लोकांना प्रश्न पडे, हे असं असं का सारखं सारखं करतात. आता ते काय दिसत नाही ना तिकडे काय चाललंय ते, पण लाईव्हमध्ये मला लोक बघणार जिकडे तिकडे असतील तिकडे, आणि स्वामी असं असं का करतात सारखं सारखं. गुरु प्रेम देतात. गुरुनी जे प्रेम वाटलं ते प्रेम शिष्य म्हणून आपण समाजाला वाटतो का, हा प्रश्न प्रत्येक शिष्यानं आपल्या मनाला विचारायचा. झालं उत्तरदायित्व. तुम्हाला मोक्ष मिळाला पाहिजे ना, सोप्या मार्गावर घेऊन आलोय मी. एवढं जर लक्षात ठेवलं की मला आत्मज्ञान का होत नाही, तर आपलं उत्तरदायित्व आपण पार पाडत नाही, म्हणून आपण गटांगळा खातो. गुरुनी सेवा शिकवली. जर एखादी व्यक्ती अडचणीत असली की त्याला आपला हात मदतीसाठी जातो का. गुरुनी शिस्त शिकवली. आपल्यावर सोपवलेलं कार्य वेळेत आणि प्रामाणिकपणे पूर्ण झालं पाहिजे, हे शिष्याचं उत्तरदायित्व आहे. गुरुनी माणसं जोडली. जर आपल्या वागण्यानं सेवा केंद्रातली गर्दी 50 होती, ती जर 10 होत असेल तर असा शिष्य असला पाहिजे. नाही का. एक कुत्रा आपल्या दरवाजात आला की आपण काय करतो, त्याला फटका देतो. तो काय बोलतो, काय. काही बिचारे इतके प्रामाणिक आणि सज्जन माणसं असतात, त्या कुत्र्याला असा घेरणार आणि 2-4 फटके मारणार. तो काय बोलतो, क्वाय 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 क्वाय. तो काय म्हणतो माहिती, थांब तुला असाच मारेन असाच मारेन. गुरुने आपल्या वागण्यानं माणसं जोडली. आपण ती माणसं आपल्या संत संघामध्ये जोडली गेली का. किती बारीक बारीक गोष्टी आहेत. आत्मज्ञानासाठी जाण्यासाठी किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा. प्रत्येकानं आपल्या मनामध्ये विचार केला पाहिजे की गुरु काय करतात, प्रेम करतात. कोणी लांबून जरी दिसला, अरे ये इकडे इकडे. आमच्या हिंदू संग्राम सैनिक मिलिटरी जशी काय पाकिस्तानच्या बाउंड्रीवरच उभी आहे. मग प्रश्न पडतो,
कुठे फेडणार? पुण्य हो. म्हातारा पण बघत नाहीत. आता मगाशी आम्ही पालखीतून गेलो, काही ताई आम्हाला स्पर्श करण्यासाठी जवळच येत आहे. अरे ती स्त्री आहे, काय ढकलतोस? तिला कुठेतरी लागेल ना. गुरुंना ते सण होत नाही ना. मग दोघा तिघांना आम्ही सांगितलं काय सांगायचं ते, आणि म्हटलं तुला पाकिस्तानच्या बॉर्डरवर पाठवून देईन आता. ते आले तर माझ्यावर आपटतील, तुला काय बिघडतंय? ते आहेत म्हणून तुला किंमत आहे, म्हणून हिंदू संग्राम सैनिक आहे. जर ते नसतेच गुरूंच्या जवळ गराडा, कशाला पाहिजे होती हिंदू संग्राम सैनिक? हे हिंदू संग्राम सैनिक कधी समजून घेणार? गुरु प्रेमानं लोकांना जोडतात. आणि आपण काय करतोय? आपलं काम काय? लोकांना प्रेमानं सांगा, समजून सांगा ना. ऐकणार माऊलीवर पडता कामा नाही. काही माणसं अगदी गर्दीत अरे असं स्वतःला घेतात, पण स्वामींवर पडता कामा नाही, स्वामींना टच काही होता कामा नाही, एवढी काळजी घेतात. गुरुला ते प्राणापेक्षा जास्त, स्वतःच्या प्राणापेक्षा जपतात. आणि आपण काय करतो? आपल्याला भूषण हिंदू संग्राम सैनिक, इथे भेटलात ते भेटलात. चला पुढे जाऊया. गुरु आपल्याला काय करतात? श्रद्धा शिकवतात. गुरूंचे संस्कार आपण घेतले का? मी आज जगद्गुरू आहे. मी आज जगद्गुरू आहे. मगाशी एक आमच्या आखाड्याचे महाराज पुसेगावचे आले होते, त्यांना माहिती आहे जगद्गुरू म्हणजे काय पद आहे ते. पण माझ्या डोक्यात ती हवा नाही. मी बाप्पांचं शिष्यच आहे. काही जण सकाळी आले असतील तर त्यांनी बघितलं असेल, मी खाली बसलो होतो सगळ्या महाराजांमध्ये. मी शिष्य आहे त्यांचा, त्यांच्यामुळे मी आहे, हे लक्षात घ्या. मगाशी प्रभुदेवजी महाराज म्हणाले की गुरुने एवढं मोठं केलं आणि बाप्पाने यांना मोठं एवढं केलं की त्यांनी नाव सगळीकडे केलं. मी नाही केलं, त्यांनीच माझ्याकडून करून घेतलंय. शिष्याचं उत्तरदायित्व जर समजून घ्यायचं असेल तर हनुमंताकडे पहा. माता सीतेचा शोध घेण्यासाठी त्याच्या जबाबदारी सोपवली. त्याने विशाल समुद्र, पलीकडे लंका, पुढे कितीतरी संकट, याची कल्पना असताना सुद्धा कसं काय जमणार स्वामी मला हे? अरे बाबा 32 तरी लाव. काय 32 तरी रजिस्ट्रेशन कर की 31? मला कसं काय जमणार? मग ती शिल्पा ताई आपली कुठे आहे का? इथे कुठे आहेत? उभ्या राहा जरा. प्रभुदेवजी महाराज त्या ताईनं 6,000 पेक्षा जास्त 21 दिवसामध्ये रक्तदाते केले. सलाम तिच्या श्रद्धेला. काय श्रद्धा असेल. पण आपला नंबर, मग नंतर सगळे चिडले, हे लातूरवाल्यांचा नंबर येतो का? आमचा पुणेवाल्यांचाच नंबर पाहिजे. हे गुरुनी शिकवलेलं नाही आहे, ते आपण अंगीकारलं का? आपल्यामध्ये युगो आला, हे आमच्या पुणे जिल्ह्याचा नंबर पाहिजे. कारण तो निसर्ग की काहीतरी त्याचं नाव होतं, तो त्या शिलाताईला पाठीमागे टाकणार होता. पण आम्ही पुणेवाले, जाऊ दे. तेव्हा हनुमंतरायाच्या अंतःकरणामध्ये असा यचकिंचित भावना आला जो आपल्या येतो, मला कसं काय जमणार, हे कसं काय जमणार रक्तमित्र व्हायला? अरे रक्तमित्र व्हायचं आहे, फक्त आपलं घरादाराचं काम सांभाळून रक्तमित्र व्हायचं आहे. इथे बसलेले बरेच जण नाही आहेत. आणि आपण म्हणतो काय माहिती आहे का? शिष्याचं उत्तरदायित्व. तेव्हा अनेक संकटांवर मात करून गुरु वाक्य मंत्रमूलम, शिष्याचं उत्तरदायित्व तेच की आज्ञा मिळाली की मार्ग शोधायचा, अडथळा आला की त्यावर मात करण्याचा प्रयत्न करायचा, सामर्थ्य मिळालं
की त्याचा उपयोग करायचा आणि जनकल्याणासाठी वापरायचा. अरे जिल्हाध्यक्ष झालायस, तुला काय करायचे वेगळ्या सेना? अखंड जिल्हा तुझा असला पाहिजे ना. नाही नाही, ते महिला सेनेचे जे लोक आहेत ना त्यांना मदत नाही करायची, ते हिंदू संग्राम सेनेवाल्याला मदत नाही करायची, युवांना अजिबात नाही करायची मदत म्हणजे नाही. अरे तू जिल्हाध्यक्ष आहे, सगळा जिल्हा युवा सेना, महिला सेना, पुरुष सेना, हिंदू संग्राम सेना, सगळ्या माझ्या सेना वाढल्या पाहिजेत, तर तू जिल्हाध्यक्ष ना. गुरु बघा काय करतात, सगळ्यांना मदत करतात, कारण इथे माझी कुठलीच वेगळी सेना नाही, सगळे माझ्याच आहात, याच्यात कोणीही मला परका नाही आहे. जेवढे कानिप महाराज आहेत तेवढंच तुम्ही माझे आहात. त्या आपल्याला जे सामर्थ्य मिळतं ते जनकल्याणासाठी वापरलं पाहिजे. मी बघा कसं केलं, मला गुरुदेवानी काय केलं, ताकद दिली माझ्या वाणीला. मी जे बोलतो ते लोक उचलतात. मग मी काय केलं, त्या ताकदीचा वापर केला आहे आणि ती ताकद समाजासाठी कशी वापरता येईल. अरे बाबा बॉडी डोनेट करा, एवी बघितलेत सकाळी, त्यावेळेला होतं 235 आकडा, आता 237 झाला आहे. उद्या बघा ऐकायला नाव तुम्ही 237व्या माणसाचं, अमरावतीचं आहे. म्हणजे मला जी मिळाली ताकद, त्या ताकदीचा उपयोग करतो. आमचा वाढदिवस येतो 21 ऑक्टोबर, सगळ्यांनाच माहिती आहे. एका भक्तगणाला इच्छा झाली मला गाडी द्यायची, स्वामींच्या वाढदिवसाला 60व्या गाडी द्यायची म्हणजे द्यायची. आला माझ्याकडे, स्वामी मला गाडी द्यायची म्हणजे द्यायची. तुम्ही नाही म्हणायचं नाही, मला द्यायची म्हणजे द्यायची. फक्त एवढंच सांगा तुमच्या नावावर द्यायची की संस्थेच्या नावावर सांगा द्यायची. मी त्याच्याकडे बघितलं आणि म्हटलं संस्थेच्या नावावर द्यायची. बरं, मी म्हटलं आता गाडी मला देणार की नाही? हो तुम्हाला देणार. सांगा तुम्हाला कुठल्या कंपनीची? टेम्पो ट्रॅव्हल. मग कशासाठी? हल्ली हृदयाचे प्रॉब्लेम निर्माण झाले ना, ते कार्डियक व्हॅन पाहिजे आपल्याला, की जेणेकरून अशा पेशंटला प्रॉब्लेम येतो त्या पेशंटला पटकन नजीकच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन पोचवण्यासाठी गाडी दे. मला काय करायची वाढदिवसाला गाडी? मी किती श्रीमंत आहे. इथे आलो, इकडे नवीन गाडी, दुसरीकडे आलो. आनंद महाराज बाप्पानं इतका श्रीमंत बनवलं आहे, मला हे माहिती नव्हतं. आम्ही इकडे नेहमी पुण्यामध्ये कार्यक्रमाला येतो ना, त्यातलं सगळं फर्निचर जे असतं ते भक्तगण आपल्या घरासाठी खरेदी करतात. आम्ही त्याच्यावर नुसतं बसलो की घरी घेऊन जातात. म्हणजे आतमध्ये फर्निचर वगैरे सगळं खुर्च्या बिर्च्या देत आहेत. हे आम्ही कुणीच खर्च नाही केलेला आहे, भक्तगणानेच आपल्या घरात आणण्यासाठी फर्निचर आणलं आहे. स्वामींचा स्पर्श होऊ दे, घरी घेऊन जाऊ. आपल्या हातात जो अधिकार मिळतो त्याचा वापर करा आणि समाजासाठी काहीतरी करा. तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. आपल्याला जे सामर्थ्य मिळालं ते सेवेसाठी वापरा. कर्तव्य मिळालंय ते निष्ठेने पूर्ण करा. यश मिळालंय ते समर्पणानं चरणी ठेवा. मी बघा उद्दाम आहे का? मी काय सांगतो हे माझं नाही आहे, बाप्पांनी सगळं केलं. आज जे जे काही चाललेलं आहे हे सगळं बाप्पांची कृपा आहे. आम्ही फक्त एक पात्र म्हणून काम करतो. आतून सगळी कॉमेंट्री ते करत असतात. आपण बरेच आमच्या शिष्याने आध्यात्मिक शाळेत पाहिलं आहे. कधी कधी आमची दररोज आध्यात्मिक शाळा असते 7 ते 7. या 6 ते 7 मध्ये बऱ्याच वेळा मी डुलक्या देतो. बाप्पा शाळा चालवतात. कित्येक दिवस यांना अनुभव येतो, कित्येक वेळा. त्यामुळे गुरु लांब नसतात. फक्त गुरु कार्य करण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनातून काय केलं पाहिजे? वेळ काढला पाहिजे. गुरु कार्य म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आयोजन पाहिजे. हजारो लोक, मोठी सेवा कार्य, ही सर्व गुरु कार्याची व्यापक रूपं आहेत. आणि गुरु कार्याची सुरुवात आपल्या दैनंदिन जीवनापासून झाली पाहिजे. तर आपलं खऱ्या अर्थानं शिष्याचं उत्तरदायित्व आहे. तेव्हा गुरुनी आपल्याला जे तत्व दिलेलं आहे, जो वारसा दिला आहे, आपलं उत्तरदायित्व आहे,
ते काय आहे? आचरण. लक्षात घ्या, जग बदलण्याची सुरुवात स्वतःपासून करा. आपली वाणी कशी आहे, आपला व्यवहार कसा आहे, आपण दिलेला शब्द पाळतो का, आपल्या संप्रदायाची किंवा समाजाची जबाबदारी आपल्यावर काय आहे आणि ती निष्ठेने पार पाडतो का. आपल्याकडे दुसऱ्याचा पैसा, साधन किंवा विश्वास आपल्यावर सोपवला असेल तर त्याची पावित्रता आपण पाळतो का. तेव्हा अशा प्रकारे ज्या वेळेला आपल्या मनाशी आपण खुणगाठ बांधू त्यावेळी खऱ्या अर्थानं आपलं उत्तरदायित्व होणार आहे. मी आता थांबणार आहे. आपले 7 प्रकारची उत्तरदायित्व लक्षात ठेवा, पाहिजे असेल ते लिहून घ्या. आपलं पहिला उत्तरदायित्व आहे की जग बदलायची सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. त्यासाठी आपली वाणी, आपला व्यवहार आणि आपण दिलेला शब्द हे आपण विचारात घेतले तर आपण निष्ठेने काम करू आणि गुरूंचं जे उत्तरदायित्व आहे ते आपण नक्की सांभाळू. आपलं दुसरं दायित्व आहे माणसं जोडण्याचं. गुरु कार्यामध्ये अनेक माणसं एकत्र येतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, विचार करण्याची पद्धत वेगळी असते, काम करण्याची पद्धत वेगळी असते, क्षमतासुद्धा वेगळी असते. त्यामुळे कधी मतभेद होऊ शकतात, पण लक्षात ठेवा मतभेद झाले पण मनभेद नाही होता कामा. तर आपण खऱ्या अर्थानं गुरुनी जे सोपवलेलं उत्तरदायित्व आहे ते आपण पार पाडतो असं समजायला हरकत नाही. आपलं तिसरं उत्तरदायित्व आहे, 7च आहेत. तिसरं उत्तरदायित्व आहे मिळालेला क्षमतेचा दुरुपयोग करतोय का. परमात्माने प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलेलं आहे. कुणाकडे पैसा दिलाय, कुणाकडे वेळ दिलाय, कुणाला ज्ञान दिलेलं आहे, कुणाला उत्तम वक्तृत्व दिलेलं आहे, कुणाकडे व्यवस्थापन करण्याची क्षमता दिलेली आहे, कुणाला लोकांना जोडण्याची कला दिलेली आहे आणि कुणाला दुसऱ्याचं दुःख समजून घेणारं संवेदनशील हृदय दिलेलं आहे. म्हणून हा प्रश्न आपल्या मनाला विचारला पाहिजे की यापैकी माझ्याकडे काय आहे. आपलं 4थं उत्तरदायित्व आहे सेवा करताना आपल्यामध्ये कृतज्ञता आहे का. आपल्या हातून एखाद्याला मदत झाली पाहिजे हा एक सुंदर भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. परमात्माने मला कुणाच्या तरी उपयोगी पडण्याची संधी दिली म्हणून आज मी एखाद्या रुग्णाला रक्त देऊ शकलो. उद्या आपल्या माणसांसाठी कोणीतरी त्यामुळे धावत येईल. आज आपण एखाद्या मुलाच्या शिक्षणाला हातभार लावला तर उद्या तोच मुलगा मोठा होऊन अनेकांच्या जीवनाला दिशा देईल. आज आपण एखाद्याला आधार दिला तर उद्या तोच आधार अनेकांपर्यंत पोचेल. म्हणून सेवा ही उपकाराची भावना नसून कृतज्ञतेची भावना आहे. मी त्यांच्यासाठी केलं यापेक्षा त्याच्या निमित्ताने मला सेवा करण्याची संधी मिळाली हा भाव ठेवा. आपल्यामध्ये 5वं उत्तरदायित्व असलं पाहिजे पुढच्या पिढीला संस्कार द्या. गुरूंचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोचवायचा आहे. त्या आपल्या मुलांना आपण संपत्ती देतो, शिक्षण देतो, सुविधा देतो, त्याचबरोबर त्यांना संवेदना, कृतज्ञता, सेवा आणि माणुसकीचे संस्कार द्या. लहानपणापासूनच त्यांना सेवेमध्ये सहभागी करून घ्या. त्याचा वाढदिवस साजरा करताना एखादं झाड लावा. ते झाड लाव वाढदिवसानिमित्त आणि ते जगव. घरामध्ये आनंदाचा प्रसंग असेल तर एखाद्या गरजूला अन्नदान करा. एखाद्या रुग्णाच्या मदतीला जाऊ द्या. रक्तदानाचं वय नसेल त्याचं तर रक्तमित्र बनवा. अशा प्रकारे सेवेला महत्त्व द्या आणि ते संस्कार करा.
6वं उत्तरदायित्व आहे पद किंवा सेवा. ही मिळतात प्रत्येकाला. गुरु कार्यामध्ये एखादं पद मिळतं, एखादी जबाबदारी मिळते किंवा एखादी नेतृत्वाची संधी मिळते. त्या लक्षात ठेवायचं कायम की पद म्हणजे अधिक सेवा करण्याची संधी आहे. लोकांना छळण्यासाठी ते पद नाही आहे. पदाचा दुरुपयोग करून लोकांना त्रास द्यायचा नाही आहे. पद म्हणजे उत्तरदायित्व आहे. ज्याच्याकडे अधिकार अधिक, त्याची जबाबदारी अधिक. ज्याच्या शब्दाला वजन अधिक, त्याच्या वाणीमध्ये संयम अधिक पाहिजे. ज्याच्याकडे नेतृत्व आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये सर्वांना सोबत घेण्याची विशालता असली पाहिजे. फळांनी भरलेलं झाड असतं ना, ते कधी ताट उभं राहत नाही, झुकतं. आणि म्हणून शिष्याचं 7वं उत्तरदायित्व आहे नम्रता आणि गुरूंचा संकल्प. गुरुने जो संकल्प केलाय तुम्ही जगा आणि दुसऱ्याला, मला वाटतं आपल्याला हे आता कळलंय की गुरुने दिलेला जो जप आहे, फक्त तो जपच करत बसायचा नाही, तर सेवा करायची, साधना करायची आणि आपलं आचरणही तसंच असलं पाहिजे. गुरूंपेक्षा जगात कोणताही देव मोठा नाही. म्हणून माझा अभंग ऐका आणि आपण थांबूया. गुरुदेव हे सन्मुख प्रगटती, भगवंतन गुरुदेव हे सन्मुख प्रगटती. हो प्रथम नमन माझे गुरुचरणांवरती, प्रथम नमन माझे गुरुचरणांवरती. भगवंतन गुरुदेव हे सन्मुख प्रगटती, भगवंतन गुरुदेव हे सन्मुख प्रगटती. हो प्रथम नमन माझे गुरुचरणांवरती. हो भगवंतन गुरुदेव, भगवंतन गुरुदेव हे सन्मुख प्रगटती, भगवंतन गुरुदेव हे सन्मुख प्रगटती. हो प्रथम नमन माझे गुरुचरणांवरती, प्रथम नमन माझे गुरुचरणांवरती. भगवंतन गुरुदेव, भगवंतन गुरुदेव हे सन्मुख प्रगटती. हो प्रथम नमन माझे गुरुचरणांवरती, प्रथम नमन माझे गुरुचरणांवरती. देव कुठे शोधावा कळे नामच काही, कळे नामच काही, कळे नामच काही. देव कुठे शोधावा कळे नामच काही, कळे नामच काही, कळे नामच काही. बापांनी दावी येला तोच माझ्या ठाई, तोच माझ्या ठाई. अन भगवंतन गुरुदेव हे सन्मुख प्रगटती, भगवंतन गुरुदेव हे सन्मुख प्रगटती. हो प्रथम नमन माझे गुरुचरणांवरती, हो प्रथम नमन माझे गुरुचरणांवरती. भगवंतन गुरुदेव हे सन्मुख प्रगटती, भगवंतन गुरुदेव हे सन्मुख प्रगटती. हो प्रथम नमन माझे गुरुचरणांवरती,
गुरुदेव भगवंत न गुरुदेव हे सन्मुख प्रगटती भगवंत न गुरुदेव हे सन्मुख प्रगटती अरे प्रथम नमन माझे गुरुचरणावरती प्रथम नमन माझे गुरुचरणावरती भगवंता गुरुदेव सन्मुख प्रगटती भगवंता गुरुदेव सन्मुख प्रगटती हे प्रथम नमन माझे गुरुचरणावरती प्रथम नमन माझे गुरुचरणावरती बाहेरीचा देव आता अंतरीच भेटला अंतरीच भेटला अंतरीच भेटला बाहेरीचा देव आता अंतरीच भेटला अंतरीच भेटला अंतरीच भेटला गुरुच्या बोधातून मीपणा विरला अन भगवंत अन गुरुदेव हा भगवंत अन गुरुदेव हे सन्मुख प्रगटती भगवंत अन गुरुदेव हे सन्मुख प्रगटती हो प्रथम नमन माझे गुरुचरणावरती हो प्रथम नमन माझे गुरुचरणावरती भगवंता गुरुदेव सन्मुख प्रगटती भगवंता गुरुदेव सन्मुख प्रगटती हो प्रथम नमन माझे गुरुचरणावरती प्रथम नमन माझे गुरुचरणावरती नरेंद्र म्हणे देवा क्षमा असावी मज नरेंद्र म्हणे देवा क्षमा असावी मज अन गुरु वंदितो आधी त्यांनी दाविले तुझ अन भगवंत अन गुरुदेव हा भगवंत अन गुरुदेव हे सन्मुख प्रगटती भगवंत अन गुरुदेव हे सन्मुख प्रगटती हो प्रथम नमन माझे गुरुचरणावरती 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 समर्थ सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की समर्थ सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की समर्थ सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की परमपूज्य कालिकनाथ महाराज की जय जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी की जय समर्थ सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य जी की जय सियावर रामचंद्र की जय धर्म की जय हो। अधर्म का नाश हो। सभी प्राणियों में सद्भावना हो। गो हत्या बंद हो। विश्व का कल्याण हो। सत्य की जय हो। सभी हिंदुओं में एकता हो। सभी हिंदुओं में एकता हो। सभी हिंदुओं में एकता हो। हिंदू धर्म खतरे में है। हिंदू धर्म खतरे में है। हिंदू धर्म खतरे में है। जय श्री राम जय श्री राम। जय श्री राम जय श्री राम।